छत्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी याच मंदिरात यायचे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. तर बोला हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज तुम्हाला घेऊन आली पवनेच्या काठावर बसलेले हे शिवकालीन शिव मंदिर आहे. या शिव मंदिराच्या दर्शनाकरता छत्रपती शिवाजी महाराज येत असत असे. येथील ग्रामस्थाकडून सांगण्यात येते शिवाजी महाराज मावळात फेरफटक्याला जात असताना वा कोकणाच्या स्वारीवर निघत असताना या मंदिरातील महादेवाच्या दर्शनाला थांबत असे म्हणे. हे मंदिर जे आहे ते बाहेरून इतकं सुंदर आहे तर आतून तर एकदम छान आहे. म्हणजे तुम्ही एक वेळेस तरी ते जरूर भेट द्या. आणि हे मंदिर कुठे आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते येथे पाहायला मिळतील. येथे महाशिवरात्री महोत्सव सुरू आहे. या अनुषंगाने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा सुरू आहे. महाशिवरात्री हे शिवभक्ताच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे व्रत आहे. त्यासाठी आपण बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो. बऱ्याच असे मंदिर असतात तिथे आपण जात असतो. आणि हे जे मंदिर आहे हे पिंपळे सौदागर येथे आहे. आणि आपण जवळपास राहत असणार किंवा थोडं दूरही राहत असणार तर आपण या मंदिराला जरूर व्हिजिट करा, कारण मंदिर जे आहे ते खूप मोठं आहे. आणि जो एरिया आहे प्रिमायसेस त्याचा तो सुद्धा खूप छान आहे. म्हणजे देखण्याजोगे हे मंदिर आहे. आणि म्हणावी तशी गर्दी नसल्यामुळे जो दर्शन आहे ते लगेच होतं आहे आमचं. म्हणजे जवळपास मला 10 मिनिटे ते उभं राहावं लागलं असणार दर्शन रांगेमध्ये. आणि तसंही आम्ही संध्याकाळी आलो होतो. संध्याकाळच्या वेळेस इतकी गर्दी नव्हती. जवळपास आता 6:45 झालेले आहे. त्यावेळेस आम्ही दर्शन घेतोय. आणि हे रोडालगतच मंदिर असल्यामुळे लोक जे येणारे जाणारे असतात ते तिथे थांबून दर्शन करून जातात. परमार्थाची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्वांसाठी महाशिवरात्री खूप महत्त्वाची आहे. ही रात्र तुमच्यासाठी एका उत्साहाने भरलेली आणि आध्यात्मिक जागृतीची व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. शिवशंभो तुझी कृपा सदैव अशीच राहू दे. तुझा हात सदैव मस्तकी असाच राहू दे. सदैव प्रसन्न ठेव सगळ्यांना असा आशीर्वाद मागत दर्शन घेतले. आणि दर्शन घेतल्यानंतर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटापर्यंत येथे गाभाऱ्यात बसल्यानंतर मनाला खूप शांती वाटली. भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षभरात 365 सण साजरे केले जातात. असं दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारणं हवी असायची. हे 365 सण विविध कारणासाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जात आहे. विविध ऐतिहासिक घटना, विजय आणि जीवनातील विशिष्ट परिस्थिती, उदाहरणार्थ पेरणी असेल, लावणी असेल, कापणी असेल, त्यासाठी ते साजरे केले जात होते. प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता, परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व वेगळेच आहे. आणि येथेच हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे तो सुरू होणार आहे. तर त्यासाठी खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तीसाठी महाशिवरात्री अतिशय महत्त्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्त्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा आहे. कुटुंबात रममाण होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोक अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रूवर मात केले म्हणून साजरा करतात. परंतु योगी व्यक्तीसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. म्हटलं आलोय तर थोडा वेळ तरी हा जो सप्ताह आहे तो ऐकून जावा. त्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आम्हाला सप्ताहसुद्धा थोडा सापडला. म्हणजे जास्त वेळ नाही बसू शकलो आम्ही, पण फक्त थोडा वेळ तरी बसलो आणि छान वाटलं तिथे बसून. आणि मी आशा करते तुम्हाला सुद्धा छान वाटलं असेल. थोडं का होईना पण हे कीर्तन ऐकून जे आहे ना ते छान वाटतं. आणि मुलं जी आहे ती घरी असल्यामुळे मला जे लगेच निघावं लागलं इथून. अगदी आम्ही 10 मिनिट बसलो असणार आणि लगेच निघालो आहे आता घराकडे. आणि डेकोरेशन आपण बघू शकता की किती सुंदर केलेलं आहे. खूप छान डेकोरेशन आहे आणि हा पूर्ण रस्ता जो आहे तो डेकोरेट केलेला आहे. तर आपल्याला हा व्लॉग जो आहे तो कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा. बोला हर हर महादेव.